मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। लोणावळ्यामधून बाहेर पडल्यानंतर जुना मुंबई पुणे घाट ओलांडल्यानंतर पहिल्यांदा ते प्रवेश करणार आहेत खोपोलीमध्ये आणि खोपोलीमध्ये याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे। आपण हा जो पाहतोय तो जुना मुंबई पुणे हायवे आहे आणि याच दिशेने लोणावळ्यावरून खोपोलीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक प्रवेश करणार आहेत आणि याच जुन्या मुंबई पुणे हायवेने पुढे मुंबईकडे किंवा नवी मुंबईकडे ते प्रवास करणार आहेत किंवा मार्गक्रमण करणार आहेत। या चौकामध्ये या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जे तयारी करण्यात आलेली आहे। खोपोलीमधला हा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याला मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील, पुष्पहार अर्पण करतील। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी एक प्रचंड मोठा हार इथल्या मराठा समाज बांधवांनी आणून ठेवलेला आहे। क्रेनवरती तो हार लावण्यात आलेला आहे आणि त्यानं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात लाइटिंग आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने खोपोलीतले मराठा समाज बांधव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत। आपण पाहू शकतोय की मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने टप्प्याटप्प्याने जात आहेत। त्यांची वाहनं याच छत्रपती शिवाजी महाराजांचा समोरचा हा जो परिसर आहे त्या परिसरातून जुन्या मुंबई पुणे हायवेने मुंबईकडे प्रवास करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा लोणावळ्यामधून निघालेला आहे आणि रात्री उशिरा किंवा काही काळानंतर तो खोपोलीमध्ये येईल आणि खोपोलीमध्ये आल्यानंतर याच ठिकाणी प्रथम त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेचा नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, खोपोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।